रुग्ण, नागरिक आणि समाज बांधवांनो, आम्ही संपावर का आहोत? तुमच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आमचा हा संघर्ष आहे। IMA इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्यासाठी या संपात सहभागी होत आहे। मुख्य मुद्दा या संपाचं मुख्य कारण आहे CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम झालेल्या डॉक्टरांना जी काही पॅथी आहे ॲलोपॅथीच्या याच्या अंडर मेडिकल काउन्सिलच्या अंडर रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीकरण करणे, हा निर्णयाला आम्ही विरोध का करतो आहोत? याचे कारण आहे यामुळे रुग्णाच्या सुरक्षेला धोका होईल। कारण मॉडर्न ॲलोपॅथीचे डॉक्टर 5.5 वर्ष MBBSची डिग्री करतात, त्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, त्यानंतर तज्ञ होण्यासाठी परत 3 वर्ष, जवळपास 10 ते 15 वर्ष या शिक्षणात घालतात आणि तुम्ही एका प्रमाणपत्राच्या आधारे त्या क्वालिफिकेशनला तुम्ही मान्यता देत आहे। हा तर खरोखर रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचा मुद्दा आहे आणि शासन हे का करते आहे हे आम्हाला माहीत नाही। आम्ही कोणत्याही पॅथीच्या विरोधात नाही। ज्यांनी ज्याचे शिक्षण घेतले त्यांनी त्या पॅथीचा व्यापार करावा याबद्दल आम्हाला काहीही नाही। शासनाने जर डॉक्टर जास्त पाहिजे असतील तर मेडिकल कॉलेजेस जास्त तयार करावीत, यांनाही 5.5 वर्षाचा पूर्ण कोर्स द्यावा आणि त्यांना MBBSची डिग्री करून मॉडर्न व्यावसायिकाला त्यांना निमंत्रण द्यावं किंवा त्यांना रजिस्ट्रेशन करावं। आम्हाला याचाही विरोध नाही आहे, पण 10 महिन्याच्या कोर्सवर किंवा 52 तासाच्या कोर्सवर एखाद्या डॉक्टरला 5.5 वर्ष शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांसोबत जर आणून बसवायचं असेल तर हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे, जनतेशी केलेला हा धोका आहे। आणि शासनाच्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जनतेचं आरोग्य आणि जनतेचं शिक्षण। आपल्या देशाची जी काही जनता आहे किंवा आपल्या देशाचं जे काही बलाढ्य स्थान आहे ती आपले नागरिक आहेत आणि नागरिक आरोग्यदायी आणि सुसंस्कृत असतील तरच तो देश चांगला चालेल। आणि इथेच जर खीळ घालत असेल शासन तर या शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि या शासनाला वेठीस धरण्यासाठी आम्ही हा संप पुकारला आहे। जनतेसमोर आमची एकच मागणी आहे की तुम्हीच निर्णय घ्या की 10 महिन्याचा डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट करायची की 15 वर्ष शिकलेल्या डॉक्टरने ट्रीटमेंट करायची। आणि शासनाने हा घातलेला जो काही पायंडा आहे की जो काही हे आहे त्यांना शिक्षण द्या। आम्ही मागणी करतो की त्यांनाही तेवढंच शिक्षण द्या आणि कोणीही डॉक्टर बनू द्या। आम्हाला डॉक्टर बनण्याशी विरोध नाही आहे, आम्हाला विरोध आहे तो ह्या मधल्या मार्ग स्वीकारण्यासाठी, कोणत्या तरी जुजबी मार्गाने कोणालाही डॉक्टर बनवण्यासाठी। जनतेच्या कोणत्याही आरोग्याशी खेळत नाही, आम्ही त्यांच्या गरजेप्रमाणेच काम करतो आणि त्यांच्या गरजेनुसारच सेवा देतो। शासनाने जर लोकांची एवढी देखभाल करायची असेल तर 2च गोष्टी मोफत कराव्यात, ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य। आणि जोपर्यंत शासन ह्या 2 गोष्टी मोफत करणार नाही तोपर्यंत कोणत्याही शासनाला भ्रष्टाचाराचा अधिकार, त्यांना फक्त भ्रष्टाचार पाहिजे म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, शिक्षणाकडे, आरोग्याकडे, आणि अशा मधल्या मार्गाने ते गोष्टी घडतात, समाजात फूट पाडतात आणि समाजात भांडणं लावतात। आम्ही कोणत्याही पॅथीला विरोध नाही, ज्या पॅथीने ज्याचे शिक्षण घेतले आहे त्यांनी ती पॅथी करावी। आम्ही ना कोणत्या वैदूला विरोध केला आहे, नाही आम्ही कोणत्या याला विरोध केला आहे, ना आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर कोणाला विरोध करतोय। आम्ही स्वतंत्रता आहे, ज्याच्याकडे जाईल तो त्याच्याकडे ट्रीटमेंट घेतो। आम्ही रुग्णालय कोणत्या बंधनकारक करत नाही की कोणी कोणाकडे जाऊ। आम्ही बंधनकारक शासनाला करतोय की 10 महिन्याच्या सर्टिफिकेटवर 5.5 वर्षाच्या डॉक्टरच्या शिक्षणाचा दर्जा कसा देऊ शकता तुम्ही त्यांना? आणि हाच आमचा त्यांच्याशी बेसिक विरोध आहे आणि याचसाठी आमचा संप आहे आणि आमचा संप खरोखर जनतेसाठी आहे। हे आम्हाला माहीत नाही, कारण हा बेमुदत संप आहे। शासनाने जितक्या लवकर निर्णय घेतला तितक्या लवकर हा संप मिटेल। दुसरी गोष्ट, या संपात आजपासून मार्ड संघटनात जे रेसिडेंट डॉक्टर आहेत ते सामील होतील आणि उद्यापासून हा संप पूर्ण भारतभर चालू होईल। त्यामुळे जनतेच्या जीवाशी किती खेळायचं हे शासनाने ठरवावं आणि शासनाने त्यावर निर्णय घ्यावा। जय हिंद, जय भारत।